नमस्कार मित्रांनो, मी विकी चौधरी, फिटर शिल्प निर्देशक, व्हीजेपीसी ITI गायडन्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण सर्वांनी ITI ला ॲडमिशन तर घेऊन टाकले. वेगवेगळ्या ट्रेडप्रमाणे वेगवेगळ्या ट्रेडची माहिती ही वेगवेगळी असते. तसेच फिटर ट्रेडची इंट्रोडक्शन आज आपण ही बघणार आहे. तर फिटर ट्रेडमध्ये आपल्याला कोणकोणते विषय शिकवले जातात ते आपण बघणार आहे. त्यानंतर फिटर ट्रेडमध्ये कोणकोणत्या सॉफ्ट स्किल येतात ते पण आपण बघणार आहे. आणि त्यासोबत फिटर ट्रेड केला तर आपल्याला एम्प्लॉयमेंट कुठे कुठे मिळते हे सुद्धा आपण आज इथे बघणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. सध्याचे युग हे मशीनचे युग आहे. चाकापासून सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीचा झपाट्याने विकास होत गेला व आता तर संगणकाच्या युगात रूपांतर झालेले आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या कारखान्यांमध्ये उत्पादन कार्यासाठी अनेक प्रकारच्या मशिनी साधने यांचा उपयोग करून उत्पादन कार्य केले जाते. जर आपण कधी म्हणायला गेलं तर इंडस्ट्रीमध्ये कोणीही व्यक्ती काम करू शकत नाही. जो व्यक्ती कुशल कारागीर असेल तोच व्यक्ती तिथे काम करू शकतो. जर मी म्हटलं पायलटला तू इंडस्ट्रीमध्ये काम कर आणि इंडस्ट्री वर्करला म्हटलं मी तू विमान उडव तर तो उडवू शकणार नाही. निरनिराळ्या कारखान्यांमधील मशीन्स चालवणे, त्यांची देखभाल करणे किंवा दुरुस्ती करणे यांसारख्या अनेक कामांसाठी लागणारे कुशल कामगार निर्माण होण्याकरिता औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची स्थापना केलेली आहे. आधीच्या काळामध्ये लोहार असायचे, जे म्हणतो ना आपण लोहार काम करणारे त्यांना लोहार म्हणतात. लोहार असायचे तर ते घनानी आणि भट्टीनी काम करत असायचे. म्हणजेच कुठलंही मेटल असेल ते गरम करा आणि त्याला घनाने आकार द्या. पण आता सध्याच्या युगामध्ये मशिनीचे युग आहे. तर वेगवेगळ्या फर्नेसमध्ये मटेरियलला गरम करून किंवा वितळवून वेगवेगळ्या पॉवर हॅमर्सनी त्यांना आकार दिला जातो. तसेच इंडस्ट्रीमध्ये हर एक कामासाठी एक मशीन आणि एक स्टँडर्ड नेमून दिलेलं असतं. त्याचप्रमाणे ते कार्य करतात. जे विद्यार्थी ITI मध्ये ॲडमिशन्स घेतात त्यांना एक कुशल कारागीर म्हटले जाते. पण कधी 2 वर्षांची त्यांची एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर, ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना कुशल कारागीर म्हटले जाते. तर त्यांना 2 वर्षांमध्ये ट्रेड प्रॅक्टिकल, ट्रेड थ्योरी, वर्कशॉप कॅल्क्युलेशन व सायन्स, इंजिनिअरिंग ड्रॉइंग तसेच सॉफ्ट स्किल आणि एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज बद्दल ट्रेनिंग दिलं जातं, की त्यांना पुढे जाऊन कशा प्रकारे काम करायचं आहे, मशिनरीची काळजी कशा प्रकारे घ्यायची आहे, इंडस्ट्रीमध्ये त्यांना कशाप्रमाणे त्यांचं बिहेवियर ठेवायचं आहे, या प्रकारची ट्रेनिंग त्यांना दिली जाते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवले जातात. यापैकीच फिटर हा 2 वर्षाच्या मुदतीचा व्यवसाय आहे. तर बाळांनो, 2 वर्षाच्या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना ITI मध्ये खालील विषय शिकवलेले जातात. पहिला ट्रेड प्रॅक्टिकल, दुसरा ट्रेड थ्योरी, तिसरा वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स, चौथा आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग. फिटर या व्यवसायामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना ब्लॅकस्मिथी पण शिकवली जाते, शीट मेटल वर्कर सुद्धा शिकवलं जातं आणि वेल्डर आणि टर्नर यासारखे जे काही अलॉय ट्रेड आहे यांचं प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं. ब्लॅकस्मिथी बघायला गेलं तुम्ही तर 2 वर्षाच्या कालावधीचा ट्रेड आहे. पण तुम्हाला एकाच ट्रेडमध्ये सर्व ट्रेडची नॉलेज आणि प्रशिक्षण हे दिलं जातं. फिटर व्यवसायाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी प्राप्त असतात किंवा ते स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतात, की ज्यामुळे स्वतःचा तर विकास ते करणारच, पण त्याचबरोबर देशाच्या विकासात मोलाचे सहकार्य करणार.
त्याचप्रमाणे आपण सुरुवातीला फिटर ट्रेडमध्ये 4 विषय बघितले. तसेच 5वा एक विषय असतो एम्प्लॉयबिलिटी स्किल. त्यालाच आपण एक प्रमाणे सॉफ्ट स्किल या नावाने ओळखतो. तर कोणत्याही व्यवसायात केवळ कार्यक्षमता अंगीकृत असणे हे पुरेसे नसते, तर तांत्रिक कुशलतेबरोबरच व्यावहारिक कुशलता हा गुण असणेही महत्त्वाचे असते. या गुणामुळे प्रशिक्षणाचे दरम्यान कोणत्याही प्रशिक्षणार्थ्याला यशस्वीततेचा उंच शिखरावर जाण्यास मोलाची मदत मिळते. जसं की तुम्हाला एक समोर चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमध्ये सॉफ्ट स्किल बद्दल माहिती सांगितलेली आहे. म्हणजेच सॉफ्ट स्किल कोणकोणत्या असाव्या, तर पब्लिक स्पीकिंग, लीडरशिप, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, डिसिजन मेकिंग, टाइम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, कम्युनिकेशन स्किल, इंटरपर्सनल स्किल. या स्किल्स आपल्याला एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयामध्ये शिकवलेले जातात. ज्यावेळेस आपण रोजगार मिळविण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपल्याकडे असणारे सॉफ्ट स्किल हे इतरांबरोबर योग्य ताळमेळ ठेवून तांत्रिक कौशल्याप्रमाणेच नोकरीत यशस्वी होण्यास मदत करते. तर बाळांनो, तुमचं कम्युनिकेशन स्किल हे व्यवस्थित नसणार तर तुम्हाला जॉब मिळण्यास थोडा अडथळा येऊ शकतो. रोजगाराची संधी. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये फिटर व्यवसायाचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना खालील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात. जसे की ऑटोमोबाईल उद्योगात व त्यांच्याशी संबंधित इतर क्षेत्रांमध्ये आपल्याला संधी उपलब्ध असतात. त्याचनंतर जहाज बांधणी व त्यांची दुरुस्ती केल्या जाणाऱ्या उद्योगांमध्ये, म्हणजेच डॉकयार्डला नेव्ही जी डॉकयार्ड असतात, ते सबमरीन बनतात, तिथे आपल्याला जॉब संधी असते. उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग उद्योगात, उदाहरणार्थ साखर उद्योग, कापड उद्योग इत्यादी. तसेच घर बांधणी, पूल बांधणी यासारख्या निर्मिती क्षेत्रांमध्ये आपल्याला जॉब करण्याची संधी मिळते. तर याच्यामध्ये आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यासाठी, त्याचप्रमाणे त्याचं स्ट्रक्चर घडवण्यासाठी आपल्याला अपॉइंट केले जाते. तसेच डिफेन्स क्षेत्र, म्हणजेच ऑर्डनन्स फॅक्टरी झाली, तसेच HAL झाली, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, यासारख्या ज्या काही गव्हर्नमेंट डिफेन्स कंपनीज आहेत, यांमध्ये सुद्धा आपल्याला चान्स मिळतो. त्यानंतर रेल्वे, रोड परिवहन सारखे सेवा उद्योग, तसेच पब्लिक सेक्टर उद्योग, उदाहरणार्थ NTPC, भेल इत्यादी. त्यानंतर भारतीय तसेच विदेशी प्रायव्हेट उद्योग. तुम्हाला विदेशामध्ये जाण्याची आवड असेल तर तुम्ही विदेशामध्ये जाऊन सुद्धा जॉब करू शकतात किंवा उद्योग हा करू शकतात. त्यानंतर लास्ट आहे आपलं स्वयंरोजगार. तुम्ही स्वतः स्वयंरोजगार करू शकतात. म्हणजेच की तुम्ही स्वतःचा स्टार्टअप करून, वर्कशॉप चालू करून बिझनेस हा करू शकतात. याप्रमाणे आपल्या फिटर ट्रेडची माहिती होती. जर आपल्याला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा.